सुरुवातीलाच घोषित करतो की आपल्या सर्वांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि आपल्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद या भागामध्ये आता प्रचंड वाढली आहे आणि त्यामुळे आपलं सगळ्यांचं सन्मानपूर्वक स्वागत भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी करतो। पण आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब असतील, या दोघांचा या हिरे बंधूंना आणि हिरे कुटुंबी आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यामध्ये प्रचंड आग्रह होता आणि यांच्या येण्यामुळे या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे याविषयी त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि तो आता येत्या काळात आपल्याला दिसतो सुद्धा। आणि तुम्ही सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात, मी नक्की सांगेन की भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर स्वतःला अभिमानाने म्हणाल की होय मी अशा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे की ज्या भारतीय जनता पक्षामुळे या देशातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या तर त्या भारतीय जनता पक्षामुळे घडलेल्या आहेत। या देशामध्ये आज जम्मू काश्मीर टिकला असेल तर तो भारतीय जनता पक्ष, भारतीय जनसंघाचे नेते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींमुळे टिकलाय। तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की मी अशा भाजपमध्ये आलो आहे की ज्या भाजपने हा जम्मू काश्मीर भारतात टिकवायला मदत केली। आपल्याला माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे काश्मीर आणि जम्मू काश्मीरचा त्यांचा झेंडा वेगळा, आपला तिरंगा वेगळा, त्यांचा राष्ट्रध्वज वेगळा असणार। जम्मू काश्मीरची घटना वेगळी, भारताची घटना वेगळी, जम्मू काश्मीरचा पंतप्रधान वेगळा, भारताचा पंतप्रधान वेगळा, हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य केलं होतं। भारतीय जनता पक्ष, भारतीय जनसंघाच्या डॉक्टर मुखर्जींनी सांगितलं की या देशामध्ये एका देशात दोन विधान म्हणजे दोन घटना चालणार नाही, दोन निशान म्हणजे दोन राष्ट्रध्वज चालणार नाही आणि दोन प्रधान म्हणजे दोन पंतप्रधान चालणार नाही असं आंदोलन सुरू केलं। त्यांचं त्यात हौतात्म्य झालं। पण जर आज जम्मू काश्मीर या भारतात टिकला असेल तर भारतीय जनता पक्ष आणि जनसंघ त्याला कारणीभूत आहे। अशा पक्षामध्ये आपण येत आहे। त्यातली अजून मी आठवण सांगेन की ज्यावेळी भाऊसाहेब येणे मुंबई प्रांतामध्ये मंत्री होते आणि ते महसूल मंत्री होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये कसेल त्याची जमीन हा कायदा लागू झाला। त्यामुळे आज जो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःची जमीन म्हणून काम करतोय, कसतोय, ह्याचं श्रेय हे हिरे कुटुंबियाला आहे आणि असं हिरे कुटुंबीय भारतीय जनता पक्षाला आज येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा विषय आता आमच्या अग्रक्रमावर तर आधी होताच, त्याला अजून ताकद मिळणार आहे। काही जिल्हा परिषद सदस्य आहेत, काही महापालिका नगरसेवक आहेत, काही पंचायत समिती सदस्य आलेले आहेत, काही कार्यकर्ते आलेले आहेत। केवळ हिऱ्यांना कोंदण नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांना योग्य त्यांच्या ताकदीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे स्थान देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। कारण शेवटी आम्हाला पक्ष वाढवायचा। या उत्तर महाराष्ट्रामध्ये जी लूट काँग्रेस राष्ट्रवादीने लावलेली आणि त्याचं नेतृत्व छगन भुजबळांनी केलंय, या छगन भुजबळांना घरी बसवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही। या राज्यामध्ये टोलचं धोरण आलं आणि टोलचं धोरण आम्ही आणलं। आम्ही असा लूट धोरण नव्हतं आणलं। जी महत्वाचे रस्ते आहेत, 250, 300, 500 कोटीचे रस्ते आहेत, मुंबई पुणे एक्सप्रेसवे 1600 कोटीचा रस्ता आहे, अशाला टोल लावला आणि तिथून जाणारा माणूस तर खुशच असतो की मुंबईवरून पुण्याला 2 तासात पोहोचता येतं, तो माझं पेट्रोल डिझेलचे पैसे वाचतात। पण ह्यांचं सरकार आल्यानंतर यांनी जो टोलची वाटमारी चालू केली आणि ज्यावेळी मी या टोल मधल्या काही लोकांशी चर्चा केली तर ते म्हणले साहेब अडचण अशी आहे की 10 कोटीच्या खालच्या सुद्धा कामाला टोल का लावलंय? तर टोल मध्ये जमा होणारा पैसा हे इन्फ्रास्ट्रक्चरचं उत्पन्न मानून टॅक्स फ्री असतो। हे लोक बाकीच्या ठिकाणी पैसे कमवतात, आम्हाला म्हणतात आजचा गल्ला किती जमला, 1 लाख नाही 25 दाखव आणि माझे पैसे व्हाईट करून दे, असे धंदे या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी केले आणि त्यासाठी हे टोल धोरण आलं। टोल तुमच्या रस्त्यासाठी नाही आला,
असं जनतेला लुटणार आहे टोल धोरण. मला काल कराडमध्ये पत्रकारांनी विचारलं की तुमची घोषणा होती टोल मुक्त महाराष्ट्र, ती अंमलात येणार आहे का? टोल मुक्त महाराष्ट्र ही घोषणा महायुती 100% अंमलात आणणार आणि ती आणल्याशिवाय राहणार नाही. तर या टोलने सामान्य माणसाला अन्याय झालाय. या राज्यकर्ते लोक जे पैसे कमवतात, काळा पैसा तो व्हाईट करण्याचं काम त्यांनी या टोलच्या माध्यमातून केलंय. आणि अशा पद्धतीने जी जनतेची लूट केलेला पैसा सरळ सरळ पांढरा करून जर लोकांमध्ये आणायचा असेल तर टोलचं धोरण बंद केलं जाईल. आणि 35,000 कोटीची कामं झाली आहेत, त्याला 15 वर्षात 1.25 लाख कोटी द्यायचे आहेत. आपल्या बजेटमधून या वेगळ्या माध्यमातून ते कसं करायचं याची योजना देवेंद्र फडणवीस आणि आम्ही बसून केलेली आहे. काही चिंता करायचं कारण नाही. आणि केवळ निवडणुका व्हायच्या म्हणून घोषणा करतो असं नाही. या सगळ्या गोष्टीचा आधी अभ्यास केलाय, माहिती घेतली आहे. हे शक्य आहे का ते विचारलं. जे शक्य आहे तेवढं बोलायचं, जे शक्य नाही ते बोलायचं नाही. नाहीतर माझा पण उद्या भुजबळ व्हायचा. तुम्ही म्हटल्यानंतर शरद पवार साहेब हलतात असं तुमचं बळ, असं असताना ते बळ तुम्ही या नाशिकच्या जनतेच्या हितासाठी वापरलं का आपल्या समीर आणि पंकजसाठीच वापरलं, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. खरं का खोटं? तुम्हाला तुमच्या पोराचं पुतळ्याचं दिसलं, पण सामान्य शेतकऱ्याच्या पोराचं त्याच्या पुतळ्याचं तुम्हाला हित दिसलं नाही. त्यामुळे तुम्हाला नाशिक मध्ये या निवडणुकीनंतर थारा मिळणार नाही. भुजबळांना नाशिक मध्ये घालवा हे धोरण नाशिककर जनतेने ठरवलं पाहिजे. कारण हे सरकार असं आहे की नुसतं घोषणा करतो. मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा केली, अंमलात कधी येईल माहित नाही, कोर्टात टिकेल का माहित नाही. पण 3 महिन्यानंतर येणाऱ्या सरकारमधला एक मातब्बर मराठा समाजाचा नेता म्हणून हे आरक्षण कोर्टात टिकवायची जबाबदारी मी घेतो आणि या समाजाला आरक्षण मिळेल पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. या सरकारने धनगर आणि आदिवासीला भांडवायचा प्रयत्न केलेला आहे. पण आम्हाला माहिती आहे की धनगर आणि आदिवासी समाजामध्ये भांडण न लागता सुद्धा हे आरक्षण त्या समाजाला मिळू शकतं. आणि त्याबाबतचं सुद्धा आम्ही आमचं म्हणणं बारामतीला मांडलेलं आहे. मला एवढंच आपल्याला विनंती करायची आहे की या जिल्ह्यामध्ये जो कांद्याचा प्रश्न मांडला जातो, एक गोष्ट आज आपल्याला स्पष्ट करतो, कांद्याला निर्यात बंदी नाही आहे. कोणीही तुम्हाला सांगितलं, कोणीही म्हटलं, इथे पत्रकार आहेत त्यांच्या समोर सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, निर्यात बंदी नाही. आपण बजेटमध्ये पाहिलं असेल की मोदी सरकारने काय केलंय, 8 लाख कोटी रुपये केवळ गोडाऊन बांधण्यासाठी दिलेले. आणि शेवटी शेतकऱ्याचा हा जो शेतमाल येतो तो एकाच वेळी बाजारात गेला तर त्याला भाव मिळत नाही. पण तो जर आपल्याकडे गोदामात साठवून ठेवला आणि जो निसर्ग आपल्या नाशिकमध्ये आहे, आपल्या भागात आहे, तो पाहिला आणि त्याला जर वेगळ्या प्रकारची शास्त्रीय त्याच्यावर प्रक्रिया केली आणि अशा गोडाऊनसाठी 8 लाख कोटी रुपये हे मोदी सरकारने दिलेले आहेत. आणि टप्प्याटप्प्याने हे अंमलात आल्यानंतर कांद्याचा लॉंग टर्म विषय आपला कमी होईल. साधी सरळ गोष्ट आहे. असे अनेक विषय आहेत, पण ते सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जात नाही. मोदीने घोषित केलं की या सामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी आमच्या सरकारच्या माध्यमातून अशा विविध कल्पना आम्ही राबवणार आहोत की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळेल, शेतकऱ्याला त्याच्या जमिनीमध्ये काय लावलं पाहिजे, खत किती घातलं पाहिजे, कसं घातलं पाहिजे, केव्हा घातलं पाहिजे. या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारसारखा धोरण लकवा मोदीकडे नाही. या राज्याला खरं म्हणजे हवामान बदलाचं खातं पाहिजे होतं. तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, आंध्रमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, पण या महाराष्ट्रामध्ये हवामान बदलाचं खातं नाही. आणि त्यामुळे हवामान बदल झाल्यानंतर आपल्या राज्यात काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची यांच्याकडे तयारीच नाही. जून मध्ये पाऊस नाही पडला, विदर्भातला शेतकरी तुरडाळ लावत होता, त्याने पेरणी केली, दुबार पेरणी केली. जून मध्ये पाऊस आला नाही, जुलैमध्ये पाऊस आला, जुलैमध्ये तुरडाळ लावू शकत नाही, हरभरा आणि मका लावावा लागेल, पण त्याचं बियाणंच उपलब्ध नाही. हवामान खातं असं सांगितलं असतं, मार्च एप्रिलमध्ये सांगितलं होतं की नाही की यावेळी पाऊस जुलैमध्ये होणार. आणि पाऊस जर जुलैमध्ये होणार असेल तर तुम्ही आता तुरडाळ जून मध्ये लावू नका,
जुलैमध्ये मका आणि जो हरभरा असेल त्याचं बियाणं आम्ही तुम्हाला देऊ आणि ते तुम्ही लावा. पण सरकारला हे सुचलंय का? सरकारला लकवा झालेला. या शेतकऱ्याच्या हितासाठी जे केलं पाहिजे, मी सिंचनातला घोटाळा आहे त्याच्यावर केव्हा तरी नंतर बोलू, भरत त्याच्यावर बोललेला आहे. पण या सरकारमध्ये सातत्याने होणारा भ्रष्टाचार असेल, धोरण लकवा असेल, त्यामुळे या राज्यातला ना शेतकरी खुश, ना शहरातला माणूस खुश, ना कामगार खुश, ना विद्यार्थी खुश, ना युवक युवती खुश. आदिवासी माणसाची लूट अनेक योजनांना यांनी चालवलेली आहे. मला सांगावं, या ठिकाणी मालेगाव सारखा महापालिकेचा भाग आहे, मालेगाव सारखा एक मातबर जिल्हा चांगला जिल्हा होऊ शकतो आणि कधीपासूनची मागणी आहे आणि सगळ्या प्रकारची तयारी आहे. मी ते आमच्या पालघरमध्ये तर सगळी कार्यालय उभी करावी लागतात, पण इथे कार्यालय आहेत, पदं आहेत, भरलेली आहेत, या ठिकाणी लोक काम करतायत आणि तरी सुद्धा हा मालेगाव जिल्हा का करता येत नाही? कारण राजकीय इच्छा आणि त्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या अडचणीवर मात करता येते. एखादा तालुका जास्त जोडता येतो, तो तालुका जास्त जोडल्यानंतर या प्रकारचा वेगळा जिल्हा आपल्या कामाचा असेल तर तो करता येऊ शकतो. आणि या सगळ्याचा अभ्यास करून आपलं सरकार आलं की या जिल्ह्याची घोषणा आपण केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपल्याला या निमित्ताने सांगतो. तर आपण सगळे आलात, आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करताना एक जबाबदारी आपल्याला टाकतो की मला आठवतं की नाशिक जिल्ह्याचा राजकीय इतिहास जर पाहिला तर अगदी आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत सुद्धा नाशिकने काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे. मी जेव्हा जेव्हा केंद्रात काँग्रेस झाली तेव्हा तेव्हा या ठिकाणी काँग्रेसला पराभूत केलं. नाशिकच्या जनतेने नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधात आंदोलन चाललेलं आहे आणि आपलं राजकीय मत दिलेलं आहे. 15 वर्ष हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले आपल्याला लुटतायत. या राज्यातल्या 11 कोटी 80 लाख जनतेच्या आज अनेक अपेक्षा आहेत. या राज्यातल्या 11 कोटी 80 लाख जनतेच्या अपेक्षा, तुमचे विचार आणि आम्हा सगळ्यांचे प्रयत्न. चला एक गौरवशाली महाराष्ट्र आपण उभा करूया. हे भ्रष्टाचारी धोरण लकवावर काँग्रेस राष्ट्रवादीला मातीत गाडूया. तुमच्या सारख्यांची ताकद भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे तर या भ्रष्टाचाराने या मातीत गाडल्याशिवाय भाजप राहणार नाही, हे त्या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.